नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट आणि आज आपण एका अशा पुस्तकाच्या गभीर विश्लेषणासाठी जमलो आहोत, जे केवळ पुस्तक नाहीये. ते एक स्पंदन आहे. अगदी मराठी मनाचा एक अतिशय हळवा कोपरा. साने गुरुजींनी लिहिलेली अजरामर साहित्यकृती श्यामची आई. आणि आज आपण फक्त त्या कथेत रमणार नाही आहोत, तर हे पुस्तक इतकं कालातीत का झालं याच्या मुळाशी जायचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर. म्हणजे आठवणींना उजाळा तर देऊच, पण त्या पलीकडे जाऊन त्या आठवणीमागचं मानसशास्त्र, त्यागामागचं समाजशास्त्र आणि त्या साध्या सोप्या शब्दांमागची जी ताकद आहे, हो, त्यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. चला तर मग. मला वाटतं सुरुवात तिथून करायला हवी की श्याम आणि त्याची आई कोणत्या जगात राहत होते, कारण त्याशिवाय त्यांच्या संघर्षाची खोली आपल्याला कळणार नाही. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. आपण बोलतोय 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातल्या कोकणातल्या एका खेडाबद्दल. जिथे गरिबी आहे, वडील कर्जबाजारी आहेत, समाजात प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना आहेत आणि या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग एकच, शिक्षण. फक्त आणि फक्त शिक्षण. आणि अशा परिस्थितीत श्यामच्या आईचा प्रत्येक दिवस हा एक संघर्ष आहे. तो फक्त घरातल्या कामांचा नाहीये, नाही. तो आत्मसन्मान टिकवण्याचा आणि मुलाला एक चांगलं भविष्य देण्याचा संघर्ष आहे. आणि याच पार्श्वभूमीवर तिचं पात्र जास्त उजळून दिसतं. तिची दिनचर्या पाहिली तर म्हणजे खूप सामान्य वाटते. पहाटे उठणं, पाणी भरणं, घरातली सगळी कामं करणं. हो, पण या प्रत्येक कृतीमागे एक मोठा उद्देश आहे. तोच की श्यामला अभ्यासासाठी चांगलं वातावरण मिळावं. अगदी. तिचं पालकत्व हे प्रोएक्टिव्ह आहे, रिॲक्टिव्ह नाही. म्हणजे ती फक्त अडचण आल्यावर उपाय शोधत नाही. ती अडचण येऊच नये म्हणून प्रयत्न करते. बरोबर. मुलाला अभ्यासासाठी दिवा मिळावा म्हणून स्वतःच्या वाटचं रॉकेल बाजूला ठेवणं, किंवा त्याला शाळेत उपाशी जावं लागू नये म्हणून स्वतः कमी खाणं. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्यातून तिची दूरदृष्टी दिसते. आणि संस्कार म्हणजे काय तर हेच, तिच्या कृतीतून मिळणारे धडे. आणि तिच्या चारित्र्याची हीच महानता त्या एका प्रसंगात दिसते, जो माझ्या मनात कायमचा घर करून आहे. चिखलाने माखलेल्या कपड्यांचा, बरोबर? हो, तोच प्रसंग. श्याम घरी येतो, कपडे चिखलाने भरलेले, चेहऱ्यावर भीती आणि अपराधीपणा. कोणत्याही सामान्य घरात काय झालं असतं? आरडाओरडा झाला असता. नक्कीच. पण इथे आईच्या आवाजात राग नाहीये, काळजी आहे. ती फक्त विचारते, काय झालं रे श्याम? हा प्रश्न त्याला शिक्षा देण्यासाठी नाहीये, तर त्याला समजून घेण्यासाठी आहे. ती त्याला एक संधी देते बोलण्याची. आणि मग श्याम कबूल करतो, आई, मित्राशी भांडण झालं, मी चुकलो. तो क्षण महत्वाचा आहेच, पण त्याहून महत्वाचा क्षण आईची प्रतिक्रिया. हो, ती त्याला शिक्षा करत नाही, ओरडत नाही. ती त्याला एक असं वाक्य बोलते जे त्याच्या आयुष्याचा पाया रचतं. ती म्हणते, चुकणं हे मानवी आहे, पण चूक मान्य करणं हे माणुसकी आहे. या वाक्याचं मानसशास्त्रीय विश्लेषण केलं तर लक्षात येतं, तिने श्यामच्या कृतीला त्याच्या अस्तित्वापासून वेगळं केलं. म्हणजे ती असं नाही म्हणाली की तू वाईट आहेस किंवा तू भांडखोर आहेस. ती म्हणाली, तुझ्याकडून चूक झाली. वा, म्हणजे तिने त्याला शेम नाही तर रिस्पॉन्सिबिलिटी शिकवली, लाज नाही तर जबाबदारी. अगदी. ही आजच्या काळातल्या पालकत्वासाठी खूप मोठी शिकवण आहे. तिने त्याला क्षमा करून विषय संपवला नाही, तर त्या चुकीतून एक जीवनमूल्य कसं शिकायचं हे दाखवून दिलं. आणि इथेच ती फक्त आई राहत नाही, ती एक गुरु बनते. ती नात्यात भीती नाही, विश्वास निर्माण करते. आणि याच विश्वासाच्या पाळावर त्यागाची एक मोठी इमारत उभी राहते, ज्याचं उदाहरण म्हणजे तो प्रसंग जो वाचताना आजही अंगावर काटा येतो. पुस्तकांचा प्रसंग. हो, श्यामला शाळेसाठी नवीन पुस्तकं हवी आहेत, पण घरात पैसे नाहीत. आणि समोर मोठा पेच आहे. मुलाला नाही कसं म्हणायचं, पण वास्तव तर वास्तव आहे. मग ती एक टोकाचा निर्णय घेते. ती आपला एकमेव दागिना, नाकातली नथ, कोणालाही न सांगता विकते. आपण किती सहज म्हणतो नथ विकते, पण त्या काळात एका विवाहित स्त्रीसाठी नथ म्हणजे काय होतं? ती तिची ओळख होती, तिचं सौभाग्य, तिचं स्त्रीधन, तिची आर्थिक सुरक्षितता, सगळं काही होतं ते. ते विकणं म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा एक भाग विकण्यासारखं होतं. हा त्याग फक्त आर्थिक नाहीये, तो भावनिक आहे, सामाजिक आहे. आणि हे सगळं करून जेव्हा ती श्यामच्या हातात पुस्तकं ठेवते, तेव्हा तिचे शब्द. अप्रतिम. शिक रे, ज्ञानापेक्षा मौल्यवान दागिना नाही. काय कमालीचं वाक्य आहे. स्वतःचा दागिना विकून त्याला ज्ञानाचा दागिना दिला. आणि त्याच वेळी त्याला त्याचं महत्त्वही पटवून दिलं. आणि ह्यात अजून एक गोष्ट आहे जी जास्त चटका लावते. कोणती?
श्यामला याबद्दल खूप उशिरा कळतं. त्या क्षणी त्याला फक्त नवीन पुस्तकं मिळाल्याचा आनंद असतो. आईने काय गमावलंय याची त्याला कल्पनाही नसते. हो, तिचा त्याग निःशब्द होता. त्यात कुठेही मी तुझ्यासाठी एवढं केलं असा उल्लेख नव्हता. आणि म्हणूनच तो त्याग आणखी महान ठरतो. ते अपेक्षाविरहित प्रेमाचं सर्वोच्च उदाहरण आहे. आणि इथेच आपल्याला साने गुरुजींच्या लेखणीची ताकद जाणवते. त्यांची भाषा इतकी साधी सरळ आहे. अलंकारिक नाही तर अनुभवात्मक आहे. अगदी ते रोजच्या जगण्यातले शब्द वापरतात. त्यामुळे आपल्याला वाटतच नाही की आपण पुस्तक वाचतोय. असं वाटतं की आपण आपल्याच घरातल्या आठवणी ऐकतोय. आईचे हात हे देवाचेच हात आहेत, हे वाक्य घ्या. हे फक्त एक वाक्य नाहीये. जेव्हा तिचे ते कष्टकरी राबलेले हात श्यामला घास भरवतात तेव्हा त्या स्पर्शातली माया खरंच दैवी अनुभवासारखी आहे. आणि मला त्यांचं आईसाठी मुलगा हा फक्त मुलगा नसतो, तो संपूर्ण विश्व असतो, हे वाक्य खूप भावतं. या एका वाक्यात त्यांनी सगळं काही सांगितलं आहे. आणि ही वाक्य इतकी प्रभावी का आहेत याचं कारण म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा. साने गुरुजींनी हे पुस्तक तुरुंगात लिहिलंय, आईच्या आठवणीत. त्यात कुठेही कृत्रिमता नाहीये. नाही, हा एका मुलाचा आपल्या आईशी साधलेला प्रामाणिक संवाद आहे आणि म्हणूनच तो सगळ्यांना आपला वाटतो. चला, आता आपण चर्चेच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर येऊया. आजच्या काळात, या डिजिटल युगात, या पुस्तकाची प्रासंगिकता काय आहे, जिथे नाती व्हॉट्सॲप स्टेटसवर ठरतात. आणि त्याग या कल्पनेला ओल्ड स्कूल म्हटलं जातं. हो, तिथे श्यामची आई का वाचावी? मला वाटतं आजच्या काळात हे पुस्तक पूर्वीपेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे. कसं? पहिलं कारण, हे पुस्तक आपल्याला इमोशनल कनेक्शनचं महत्त्व शिकवतं. आज आपण कनेक्टेड आहोत, पण इमोशनली डिस्कनेक्टेड आहोत. बरोबर. श्याम आणि आईचं नातं हे शब्दांपेक्षा जास्त स्पर्शाचं, नजरेचं आणि न बोलता समजून घेण्याचं आहे. हे पुस्तक आपल्याला आपल्या जवळच्या लोकांशी भावनिक पातळीवर पुन्हा कसं जोडलं जावं हे शिकवतं. आणि मला वाटतं डिलेड ग्रॅटिफिकेशनचं महत्त्वही हे पुस्तक सांगतं. आजच्या जगात आपल्याला सगळं इन्स्टंट हवं असतं. अगदी. श्यामची आई त्याला संयम शिकवते. पुस्तकांसाठी वाट पाहणं, चांगल्या कपड्यांसाठी वाट पाहणं, यातून त्याला गोष्टींची किंमत कळते. बरोबर. आणि दुसरा मुद्दा, हे पुस्तक आपल्याला अपयशाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन देतं. हो. श्याम जेव्हा चुकतो तेव्हा त्याची आई त्याच्या अपयशाला नाकारत नाही, ती त्याला त्यातून शिकण्याची संधी देते. आजच्या जगात जिथे मुलांवर यशस्वी होण्याचं प्रचंड दडपण आहे, तिथे चुकणं स्वाभाविक आहे हे सांगणारे हे पुस्तक खूप आश्वासक आहे. पण एक प्रश्न मनात येतो. काही लोक अशी टीका करू शकतात की हे आईचं एक आदर्श आणि अवास्तव चित्रण आहे. बरोबर. सतत त्याग करणारी आई, हे आजच्या स्त्रीवादाच्या काळात कसं बघायचं? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि यावर विचार व्हायलाच हवा. मला वाटतं आपण या पुस्तकाकडे प्रिस्क्रिप्शन म्हणून नाही, तर डिस्क्रिप्शन म्हणून पाहिलं पाहिजे. म्हणजे? साने गुरुजींनी आई कशी असावी हे नाही सांगितलं, त्यांची आई कशी होती हे सांगितलं आहे. हे त्यांचं वैयक्तिक सत्य आहे. दुसरी गोष्ट, तिच्या त्यागाकडे अबला म्हणून बघू नये. तिचे निर्णय हे तिने घेतलेले कॉन्शियस चॉईसेस आहेत. मुलाच्या शिक्षणात गुंतवणूक करणं हा तिच्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्याचा एक मार्ग आहे. तो तिच्या असहाय्यतेचा नाही, तर तिच्या दूरदृष्टीचा भाग आहे. वाव. म्हणजे तिचा त्याग हा एक प्रकारचा स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट आहे. हा विचार करण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन आहे. हो. आणि तिसरं, आपण त्यातील तत्व घ्यायला हवं, शब्दशः अर्थ नाही. तत्व आहे निस्वार्थ प्रेमाचं, त्यागाचं, संस्काराचं. ते कोणत्याही काळात कोणत्याही व्यक्तीसाठी लागू होतं. म्हणजे आई हे पात्र फक्त एका स्त्रीचं प्रतीक न राहता ते पालकत्वाच्या भावनेचं प्रतीक बनतं. अगदी बरोबर. तर या सखोल चर्चेनंतर एक गोष्ट स्पष्ट होते की श्यामची आई हे केवळ एक पुस्तक नाही, ते एक अनुभव आहे. ती एका आईच्या हृदयाची स्पंदनं आहेत, एका मुलाची कृतज्ञता आहे आणि त्याही पलीकडे जाऊन मानवी मूल्यांचे कालातीत रूप आहे. आपण आईला देव मानतो. हो, पण हे पुस्तक वाचल्यावर कळतं की देवसुद्धा आईला नमस्कार का करत असेल. कारण तिच्यात कोणतीही अपेक्षा न ठेवता देण्याची आणि मोठ्या चुका माफ करण्याची जी शक्ती आहे ती कदाचित देवाकडेही नसेल. खरंच, ही कथा आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मुळांशी जोडते. आणि म्हणूनच हे विश्लेषण संपवताना एक विचार मनात येतो. हे पुस्तक आपल्याला मोठ्या नाट्यमय त्यागाच्या कथा सांगतं, पण खऱ्या आयुष्यात मूल्य हे अशा मोठ्या घटनांमधून नाही, तर रोजच्या छोट्या छोट्या अदृश्य कृतींमधून पुढच्या पिढीकडे जातात. आपल्या आयुष्याला दिशा देणारे धडे हे मोठ्या व्याख्यानांमधून नाही, तर कोणाच्या तरी निःशब्द सातत्यपूर्ण कृतीतून आणि प्रेमातून मिळत असतात.
आपल्या आजूबाजूला अशा कोणत्या निःशब्द कृती घडत आहेत ज्या आपण गृहीत धरतो यावर विचार करायला हरकत नाही. खरंच खूप छान विचार आहे हा. तर मित्रांनो, तुम्हाला जर का हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या आईची कोणती आठवण किंवा शिकवण तुमच्यासाठी सर्वात मोलाची आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग एका नवीन पुस्तकासोबत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.